नमस्कार, अरुणास किचनमध्ये आपलं खूप 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 मनपूर्वक स्वागत. आज करूया आपण खिचडी, कढी आणि स्वीट कॉर्नची भजी. आता आपण पहिले खिचडीची तयारी करून घेऊ. मी त्यासाठी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी जवळजवळ पाऊण वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. हे आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवू आणि कुकर लावून देऊ. आता आपली डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुतलेले आहे आपण. आता आपण अंदाजे 1 ते 1.25 प्याला यामध्ये पाणी घालू खिचडी शिजण्याकरता. आता आपण खिचडीला साधारणतः हा छोटा स्पून आहे माझ्याकडे, हा एवढा आपण 1 चमचा हळद घालू आणि हे चवीपुरतं मीठ टाकू. एक चमचा तेल टाकत आहे, कारण तेल टाकल्याने तांदूळ असा छान फुलतो आणि भात मोकळा मोकळा होतो. आपण खिचडी करत आहोत इथे. आता हे कुकरला आपण गॅसवर ठेवून देऊ. आता आपण काय केलं, खिचडीचा कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता आपण एक वाटण तयार करून घेऊ. तेच आपल्याला कढीला आणि भज्यांना कामात येईल. त्यासाठी लसूण, जिरं, अद्रक, सांबार आणि हे हिरवी मिरची घेतलेली आहे. हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊ. आपण थोडं यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ. आता आपण इथे आपल्या कढीची तयारी करून घेऊ. त्यासाठी आपण ताक घेतलेलं आहे. या ताकामध्ये मी बेसन मिसळून घेते. कढई ठेवलेली आहे, त्यात तेल तापत आहे. आपण आपलं ताकामध्ये बेसन कालवून घेतलेलं आहे, मिसळून घेतलेलं आहे छान. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण सर्वप्रथम याच्यामध्ये मोहरी टाकू. मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे घालू. आता ही आपली लसूण जिऱ्याची पेस्ट आपण काढलेली होती, अंदाजे अर्धा चमचा घालू. आता आपलं लसूण जिरं अद्रकची पेस्ट छान झालेली आहे. आपण हळद घालू इथे, साधारणतः अर्धा चमचा. जिरेपूड, धनेपूड आणि हा थोडासा हिंग घालून घेऊ. आता छान इथे झालेलं आहे. आपण कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता छान चटकायला लागलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपलं जे बेसन कालवले तो आपण ताकामध्ये ते घालून घेऊ. आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालत आहे, साधारणतः छोटे 2 चमचे. आता इथे आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे. आपण काढून घेऊ. आपला कुकर झालेला आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहे कुकरच्या. आता आपण हे पकोड्यासाठी स्वीट कॉर्न थोडेसे जाडसर दळून घेऊ. आता आपण स्वीट कॉर्न काढलेले आहे. याच्यामध्ये 2 स्पून आपण बेसन घालून घेऊ. 1 चमचा आपण तांदळाचं पीठ घालू याच्यामध्ये. आणि आता बाकी सारे मसाले घालू. लसूण, जिरं, अद्रक, सांबारची पेस्ट घातलेली आहे. हळद घातलेली आहे 1 छोटा चमचा. मीठ घालून घेऊ 2 चमचे चवीपुरतं. जिरेपूड, धनेपूड आणि हे लाल तिखट घालू 2 स्पून. आता आपण याच्यामध्ये कांदा घालत आहे. कांदा छान असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि ही कोथिंबीर घालतो. हे छान असं एकजीव करून घेऊ आपण.
कांदा वगैरे सर्व मिक्स झालेला आहे यात. आता आपण करून बघू. आता आपण आपले भजे करायला सुरुवात करू. पकोडे. खिचडी, तळलेलं तिखट, कढी, पकोडे. आपले पकोडे रेडी आहे. आणि हे तळलेलं तिखट. छान रेसिपी आहे. कढी, खिचडी, पकोडे, पेरू आणि मीठ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.